धनकवडी वॉरियर्स तर्फे अनिल वैयक्तिक आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहे. सामना करत आहेत ते जे राकेश. हलकासा टॅप केलेला चेंडू. सुंदर अशी सुरुवात अनिल यांनी इथं केलेली आहे. पहिला चेंडू निर्धाव. राकेश यांनी जोरदार प्रहार केलेला आहे. हा दुसऱ्या चेंडूवर पाहूया काय होतंय. एक धाव घेतलेली, दुसरा धावचा प्रयत्न आणि अशा प्रकारे दुसरी धावी त्यांनी घेतलेली आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण. प्रतीक यांनी जोरदार असा केलेला हा प्रहार. माफी असावी. प्रतीक यांनी जोरदार टोललेला हा चेंडू. अनिल यांचा सामना करतायत ते प्रतीक. पुन्हा एकदा जोरदार टोललेला चेंडू, पण मला आणि अशा प्रकारे एक धावेवर समाधान मानावं लागतंय. राहुल सर देशपांडे यांच्या टीमचं पुन्हा एकदा अभिनंदन. खूप सुंदर असे दोन्ही सामने त्यांच्या संघाने इथे जिंकलेले आहेत. आणि अशा प्रकारे सुंदर असा कॅच इथं आपल्याला इथं पाहायला मिळतोय. झेलबाद झालेला आहे. पहिला झटका आज इथे राठी 11 ला बसलेला आहे. राकेश आपलं खातही उघडू शकले नाहीत आणि सुंदर असा झेल इथे घेतलेला आहे तो अनिल यांनी. एक राकेश गेलेले आहेत आणि दुसरे राकेश गुजराती आतमध्ये आलेले आहेत. पाहूया आता प्रतीक आणि राकेश हे दोन्ही सुंदर असे फलंदाज म्हणून ओळखलं जातं. सामना कशा प्रकारे ते आता बांधतायत हे पाहणं आता आपल्याला पाहायला मिळेल. आणि अशा प्रकारे वाईड बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव राठी 11 ला इथे मिळालेले आहेत. संघ आणि हे पहिलं षटक अतिशय सुंदर असं षटक आतापर्यंत अनिल यांनी इथे टाकलेलं आहे. लॅपटॉप इथे आतमध्ये. आतापर्यंत 5 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू टाकत आहेत अनिल आणि हा खोलवर टाकलेला चेंडू. एक धाव घेतलेली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, पण सुंदर असं क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळतंय आपल्याला. अनिल यांचं पहिलं षटक इथं संपलेलं आहे आणि धावसंख्या झाली ती 6. एक फलंदाज इथे बाद झालेला आहे. 1 ओव्हर 6 धावा 1 विकेट. राकेश आणि प्रतीक यांच्यावर खूप अशा अपेक्षा या संघाला आहेत. संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत त्या अमित. नावाजलेला गोलंदाज आणि समोर नावाजलेले फलंदाज. सुंदर आता इथे आपल्याला सामना पाहायला मिळेल फलंदाज आणि गोलंदाज. बॉल आणि बॅट मधला हा सुंदर असा
कव्हर्स मध्ये हलक्या हाताने टोलवलेला हा चेंडू काही वेळ हवेत होता. नक्कीच ऐक ना असं वाटलं की हातात जाईल, पण करायचं हे दिले मला तिथं ते डाउनलोड करून खूप सुंदर असं अंदाजाने त्यांनी चेंडू मारलेला होता. ना त्यांच्या नावाने आपण चौकार षटकार पुन्हा एकदा जोरदार टोललेला चेंडू तुला पाठवू का आणि क्षेत्ररक्षणही तेवढं उत्तम. देणार दीपक धनकवडी संघाचं आता करावं तेवढं कौतुक कमीच आहे. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावलेले त्याच प्रकारे सुंदर अशी गोलंदाजी इथं आपल्याला पाहायला मिळतंय. पेनड्राईव्ह मध्ये दिले रेड कलरच्या अरे 35 इनसाइड आउट मारलेला हा चेंडू आणि नक्कीच हा सीमा पार सुंदर असा हा चौकार इथं प्राप्त झालेला आहे. जनरेटर 2 प्रतीक यांच्या या बॅट मधून आपल्या इथं पाहायला मिळतोय. आणि ऐक ना हाईट 85 फूट हा तशी सुंदर अशी फलंदाजी आतापर्यंत प्रतीक यांनी केलेली आहे. भाऊ पुन्हा एकदा जोरदार टोललेला चेंडू पाहूया काय होतंय. एक धाव आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. सुंदर आम्ही त्यांचं कमबॅक इथं पाहायला मिळतोय आपल्याला इथे. मग ह्या अरे बाबा हे आम्ही आहेत. तुला हा सांगल ना आम्ही YouTube वाला तुला हाईट किती लागते ती? 75 मी मॅक्सिमम यूज केली अमित सामना करतायत राकेश. तुम्ही डोळा ना बाबा 75 च्या वरतीच पाहिजे. जोरदार टोलवण्याचा प्रयत्न होतोय पण हवं तसं इलेव्हेशन इथे भेटत नाहीये, कारण गोलंदाज तेवढ्या खोलवर मारा तिथं करत आहे. निर्धाव चेंडू आणि सांगायला अत्यंत आनंद होतोय की हे षटक खूप सुंदर असं धनकवडी वॉरियरनी काढलेलं आहे आणि स्कोर झालेला आहे. 2 षटक पूर्ण धावसंख्या झाली ती 12 आणि सांगायला आनंद होतोय की सकाळपासून आपण जी कॉमेंट्री मधुरपणे ऐकलेली आहे आपण इथे, अतिशय सुंदर अशी कॉमेंट्री प्रत्येक बॉलचा. आज एक सूचना आहे, ग्राउंड मध्ये जर काही मोबाईल सापडला असेल तर तो स्टेजशी संपर्क करून तो आणून द्यावा प्लीज. आतमधील खेळाडूंनी बघावं. ग्राउंड मध्ये मोबाईल खाड्या आपला जो इंदापूरचा खेळाडू आहे ॲपलचा मोबाईल आहे, सापडला असेल तर कृपया आणून द्यावा प्लीज. संघासाठी तिसरं व वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत आज. अनिल याचं दुसरं षटक आहे आणि आता कॉमेंट्रीसाठी पुन्हा एकदा येत आहेत ते शैलेश दादा निवंगुने. खूप सुंदर असं आज सकाळपासून कॉमेंट्री आपण इथं विश्लेषण आज त्यांच्याकडनं आपण ऐकतोय. एक सुंदर शैली आणि सहजगत्या समजेल अशा भाषेमध्ये आज ते कॉमेंट्री इथे करत आहेत आणि आज CAPD तर्फे त्यांचं खूप सुंदर असं आम्ही सापडलाय अभिनंदन करतो. मोबाईल सापडलाय. धन्यवाद. ज्यांनी कोणी मोबाईल आणून दिला असेल किंवा ज्यांच्या माध्यमातून तो मोबाईल सापडलाय त्यांचे देखील मनपूर्वक असे आभार आहेत. सर्वच खेळाडू आपल्या एकाच परिवारातले आहेत आणि त्याच्यामुळे एकमेकांना सहकार्य करणं हे प्रत्येकाचंच काम आहे. इथे मॅचकडे देखील आपण लक्ष देतोय. दोन्ही संघ आपली एक एक मॅच हरलेले आहेत, परंतु ही मॅच दोन्ही संघांसाठी तितकीच महत्त्वाची आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर राठी 11 आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय धनकवडी वॉरियर्स. या दोन संघांमध्ये ही लढत आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय संदेश उर्फ सँडी. इथे नवीन बॅटर मैदानामध्ये येतो आणि क्रिकेट जगत असंच आहे की खऱ्या नावाने कोणी ओळखत नाही, टोपण नावांनी जास्त करून ओळखले जातात. आता संदेश इथे नवीन बॅटर म्हणून येतोय आणि गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी इथे तिसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनिल एक यशस्वी गोलंदाज आहे. आतापर्यंत 2 फलंदाजांना त्याने बाद देखील केलाय. 1.2 षटकांचा खेळ त्याच्या माध्यमातून हाताळण्यात आलाय आणि 7 धावा खर्च आहेत.
जे चांगली गोलंदाजी आहे. 13 धावांमधल्या 7 धावा खर्च केल्यात आणि 2 फलंदाज देखील बाद केलेले आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव त्या दरम्यान मिळते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 14 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं सुरू आहे. आतापर्यंत 14 धावा झाल्यात. इथे कुठेतरी राठी 11 हा संघ नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाला साजेसं काम करताना दिसत नाहीये. मोठे फटके खेळावे लागतील. मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. कारण प्रतिस्पर्धी संघ तितकाच ताकदवान आहे, तुल्यबळ आहे. इथे मात्र गोलंदाजाकडून अगदी स्वैर मारा इथे केला जातोय. अवांतर धाव. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 15 धावा. 2 फलंदाज बाद 15. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. या ठिकाणी काही वेळापूर्वी ज्यांचा गोड आवाज आपण ऐकलात अगदी भक्तिदाय संप्रदायामधून रायबा सर इथे समालोचन कक्षामध्ये आपल्याला काही वेळापूर्वी दाखल झालेले ऐकायला देखील मिळाले. त्यांचं देखील या आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक असे आभार आहेत. कारण एकमेकांना साथ देणं आणि एकमेकांसाठी सहकार्य करणं हे भक्तिदायी संप्रदायाचं नक्कीच एक चांगलं काम असतं. आणि रायबा अगदी त्यांच्या कामाला आणि त्यांच्या नावाला साजेसं काम इथे करताना आपल्याला सहकार्य करताना लाभले. त्याचं देखील मनपूर्वक असे आभार. इथे नवीन बॅटर मैदानामध्ये येईल. राकेश यांची जागा भरून काढण्यासाठी केतन. मोठी पडझड इथे आपल्याला होताना पाहायला मिळते. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतोय केतन. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीप मध्ये खेळाडू तिथे तैनात आहे. 1 धाव त्या दरम्यान मिळते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 16 धावा. 16 धावा आतापर्यंत झाल्या. 3 फलंदाज इथे बाद आहेत. आणि या षटकातील शेवटचा चेंडू इथे मैदानामध्ये जो मार्गस्थ होतोय. डावखुरा शैलीचा फलंदाज आहे. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेने खेळून काढला जातोय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 17. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा झाल्यात. इथे राठी 11 संघाला मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. कारण मागच्या मॅच मध्ये धनकवडी वॉरियर्स या संघाने तब्बल 85 धावा इथे बनवलेल्या आहेत. 89 धावेंचा पाठलाग करत असताना 85 केल्यात. फक्त 4 धावेने तो संघ पराभूत झालाय. इथे गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज बॉलर्स नेम सर अमित. ते गोलंदाजी मार्क वरती आहे. इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे मात्र झेल टिपला जाईल. फलंदाज बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येईल. सँडी यांची जागा भरून काढण्यासाठी दिलीप. 17 या धावसंख्येवरती चौथा फलंदाज बाद झालाय. मग 17चा खतरा आहे. विजू शेठ राठी यांची ही टीम स्वतः बॅटिंगला जाण्यासाठी ते तयारीत आहेत. आजच्या दिवसातून दुसरा सामना ते खेळते त्यांची टीम. त्यांचंही केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टकडनं खूप खूप आभार आणि त्यांना शुभेच्छा. 1 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ झालाय. 17ची धावसंख्या 18 वरती नेण्याचं काम दिलीप यांनी केलंय. पुढचा चेंडू इथे खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. हलक्या हाताने चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते.
चांगली रनिंग बिटवीन द विकेट. म्हणजे जर का मोठे फटके येत नसतील ना तर एखादी दुसरी धाव देखील प्रत्येक चेंडूवरती घेणं गरजेचं आहे. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 20 धावा. पुढचा चेंडू अमित याचा. गती कमी केली. चेंजअप पेस इथे चेंडूला. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीपमध्ये खेळाडू तैनात आहेत. अगदी त्याच्या हातामध्ये चेंडू तिकडे जातोय, ट्रॅव्हल होतोय. 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 21 धावा. पुढील मॅचचा आपण इथे नाणेफेकीचा कौल देखील संपन्न करू. इनिंग ब्रेकमध्ये तो टॉस केला जाईल आणि दोन्ही पाहुणे संघ आपल्या या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूला आपण पाहिलं तर इंदापूर संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला दौंड हा संघ असेल. परंतु ही मॅच देखील आपण पाहतोय. एका बाजूला धनकवडी वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो राठी 11. दोन्ही संघांनी एक एक मॅच गमावलेली आहे. पुढची मॅच देखील दोन्ही संघांची त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळला जातोय. 2 धावा त्या दरम्यान मिळतील. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 24 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे 5वं सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो गोलंदाज शाहरुख इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. 24 धावा झाल्या. 4 फलंदाज बाद आहे. पुढचा चेंडू इथे खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. पुन्हा एकदा एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव देखील इथे वेगात पूर्ण आहे. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 26 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे 5वं सुरू आहे. 26 धावा झाल्यात. आतापर्यंत 26 चेंडू हाताळलेत आणि 26च धावा झाल्यात. इथे पुन्हा एकदा चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने. मोठा प्रहार. इथे मात्र झेल निसटलाय. ती सोपा झेल इथे टिपण्याचा प्रयत्न केला परंतु इथे झेल हातातून निसटलाय. एकच धाव मिळते. बघा ही जी झेल घेण्याची पद्धत आहे ना ही भारताची नाहीये. ही विदेशी खेळाडू जे असतात ना ते अशा पद्धतीने झेल टिपतात. तुम्ही ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका यांचे खेळाडूंचे झेल बघा असे उलट्या हाताने घेतात ते. आणि भारतातले कुठलाही खेळाडू असू द्या तो अगदी सरळ हाताने म्हणजे छातीचा तिथे सपोर्ट घेऊन तो झेल टिपतो. ते वातावरण इथलं आणि तिकडचं फार फरक आहे. बघा असा झेल घेतला ना तर निसटायचे चान्सेस फार कमी आहेत. तुम्ही जर का उलट्या हाताने झेल घ्यायला गेलात तर तिथे थोडासा धोका निर्माण होऊ शकतो. फलंदाज बाद आहे. झेलबा 2 तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. विजय विजय राठी आपण पाहतोय. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. 27 या धावसंख्येवरती 5वा फलंदाज बाद आहे. चांगलं यश शाहरुख यांना मिळत आहे. पुढचा चेंडू इथे बॅकफुटला जाऊन चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. 1 धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 28 धावा. सुरेख अशी स्पर्धा सकाळीच आपण पाहिलं तर मान्यवरांच्या शुभाशय या स्पर्धेचं उद्घाटन संपन्न झालंय आणि प्रत्येक दिवशी आपल्याला नवनवीन संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. भव्य दिव्य आयोजन आहे. प्रत्येक संघासाठी आकर्षक असं जर्सी. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी आहे. प्रत्येक टॉस जिंकणाऱ्या कर्णधाराला आकर्षक असं गिफ्ट आहे. म्हणजे अगदी बक्षिसांचा वर्षाव या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. समर्थ 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 बेलकर संपर्क साधा.
समर्थ सरांचं फार काम मोठं आहे. जिथे कमी तिथे आम्ही, ही भूमिका आहे त्यांच्याकडे. जरी कंटाळा आला तरी काम करावंच लागेल आणि त्याला पर्यायच नसतो. जोपर्यंत स्पर्धा संपत नाही तोपर्यंत समर्थ सरांना अजिबात झोप मिळणार नाही, आराम नाही. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मयूर. पहिला चेंडू इथे डॉट बॉल आहे, निर्धाव आहे. 28 धावा झाल्यात. 31 चेंडू मध्ये 28 झाल्यात. अजून 5 चेंडू आहेत. हा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला, परंतु शेवटच्या क्षणी मात्र अगदी पायाचा स्पर्श त्याला झाला आणि चेंडू सीमारेषा पार चौकारासाठी देखील ट्रॅव्हल होतोय. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 32. 5 फलंदाज बाद 32. सदाशिवपेठ मधील उद्योगपती अतुल मंत्री आणि सुधीर बेदमुत्ता यांचं स्वागत. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. चांगली फलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. ती विजयची राठी या फलंदाजांच्या बॅटमधून. या अगोदरचा चौकार स्ट्रेट ड्राईव्हचा आणि त्यानंतरचा एक चांगला हिट, एक स्लॉप हिट आपण पाहतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. 36 धावा त्या दरम्यान झाल्यात. 36 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. विजूशेठ राठी लागोपाठ 2 फोर त्यांनी मारलेले आहेत. त्यांचं खूप खूप अभिनंदन. पुढच्या फोरला अनिल बेलकर यांच्याकडनं 500 रुपयाचं रोख पारितोषिक. पुन्हा एकदा चेंडू त्याच दिशेने मार्गस्थ केलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे डीपमध्ये तैनात आहे. 1 धाव त्या दरम्यान मिळते. एकाच धावेने धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या होते ती 37 धावा. अजूनही पहिल्या डावातील पहिल्या इनिंगमधील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयजी राठी यांनी केलेली फलंदाजी आपण पाहिली असेल तर 5 चेंडूमध्ये 10 धावा, अगदी 200च्या स्ट्राईक रेटने इथे त्यांनी धावा बनवल्यात. पुढचा चेंडू इथे खोलवर टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. 1 धाव त्या दरम्यान घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे थांबवलाय. एकच धाव आहे. शेवटचा चेंडू असेल. 38 धावा आतापर्यंत झाल्यात. शेवटचा चेंडू पाहूया. या चेंडूवरती चौकार, षटकार की निर्धाव. इथे 1 धाव पूर्ण केली. एका धावेने धावसंख्येमध्ये सुंदर अशी बॅटिंग करून संघ मालक 40 विजूशेठ 40 राठी धावेंची गरज आहे. फिल्डिंग लावून घ्यायची आहे. चला राठी 11 अजिबात वेळ लावू नका, कारण यानंतर अजून एक मॅच आहे. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. चला इंदापूर वर्सेस दौंड. इंदापूरचा कॅप्टन आणि दौंडचा कॅप्टन. मी संजय कुंजीर, राहुल देशपांडे, संतोष शेडगे आणि अमित देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी टॉस करून घ्यायचा आहे. इंदापूर कॅप्टन, दौंड कॅप्टन. संजयजी कुंजीर, राहुल देशपांडे, अमित देशमुख, संतोषजी शेडगे यांच्या शुभ हस्ते हा टॉस होईल. आदरणीय जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे, कैलासवासी माऊली नरहरे चषक वर्ष 11वे, शेवटच्या पहिल्या दिवसाचा शेवटचा सामना. या टॉससाठी मी राहुल देशपांडे, आबा कुंजीर, अमित देशमुख आणि संतोष शेडगे यांना विनंती करतो की त्यांनी टॉस करून घ्यायचा आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टननी लवकर संपर्क करायचा आहे. यूट्यूब तिकडचा टॉस घ्या टाकावर. फोटोग्राफर. पहिल्या दिवसाचा शेवटचा सामना. यूट्यूब प्लीज. आयोजक चेंडूची व्यवस्था करा. संजय खोपडे चेंडू द्या. चेंडूची व्यवस्था करा. चल लवकर. नवीन चेंडू संपलेले आहेत. दौंडनी जिंकलेला आहे. झालं सकाळी त्यांना दिलेलं. काय घेतलं तुम्ही? बॅटिंग. दौंडनी टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. इंदापूर तालुक्याने क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचंय.
बॉल पहिला आतमध्ये फेका, कारण मॅच थांबली आहे. बॅट्समन कुठे आहेत? चेंडू फेका आयोजक. बॉल दे. आयोजक चेंडू आणून ठेवा इथे, कारण एखादा जर नवीन चेंडू हरवला तर लगेच द्यायला लागेल. गणेश 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 ठोंबरे संपर्क करा इकडे. 1 मिनिट गणेश इकडे थांब. राहुल 2 मिनिटं. आता कोड काय? काय आहे? अनिल, दिलीप आणि बॉलिंगला कोण आहे? बॉलर कोण आहे सर? बॉलिंगला दिलीप आहे ना? काय बॉलिंग? परत सांगा सर. चला इथे मॅचला लगेच दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होते. आघाडीला आपण पाहतोय अनिल, नॉन स्ट्राईकला येतो नितीन, गोलंदाजी मार्क वरती दिलीप. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती इथे प्रहार आहे. अनिलच्या बॅटमधून येतोय चौकार, 4 धावा. पहिल्या चेंडूवरती इथे आपण पाहतोय एक चौकार येतोय. 4 धावेने इथे धावसंख्येचा पहिल्या चेंडूवरती इथे आपण पाहतोय चौकार येतोय. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 धाव त्या दरम्यान मिळते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 5 धावा. दोन चेंडू झालेत आतापर्यंत, 5 धावा झाल्यात. पहिल्या चेंडूवरती 4, दुसऱ्या चेंडूवरती 1. पुढचा चेंडू नितीनसाठी. इथे स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून, आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 धावा. गेला का बॉल? जर चेंडू अन्न आटोक्यात असेल तर चेंडू आतमध्ये आणला तरी चालेल, काही हरकत नाही. थोडंसं आयोजकांना सहकार्य करणं देखील गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवरती 4, दुसऱ्या चेंडूवरती 1, तिसऱ्या चेंडूवरती 6. 11 धावा झाल्यात. अजूनही 29 धावींची गरज आहे. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा चेंडू त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथे झेल टिपला जाईल. फलंदाज नितीन इथे होईल बाद. पहिला फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत नितीन यांची जागा भरून काढण्यासाठी. अमोल
इथे एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 12 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय पहिलं सुरू आहे आतापर्यंत. 12 धावा या 5 चेंडूमध्ये दिल्यात. अजून एक चेंडू शिल्लक आहे अनिलसाठी. इथे बॅटची एज आणि फलंदाज दुसरा देखील इथे बाद. OUT आउट. चला लवकर बाहेर प्लीज. अजून एक सामना खेळायचा आहे. पटपट जावा. नेक्स्ट बॅट्समन आमिर. चला पटकन. अनिल जरा फास्ट. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. अनिल यांची जागा भरून काढण्यासाठी अमित. अमोल आणि अमित आहे ना. पहिले षटक संपलंय. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. राकेश इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू उजय स्थितीच्या बाहेर. अतिरिक्त धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 13 धावा. आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे टिपलाय झेल. तिसरा फलंदाज बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. इथे पडझड सुरू झाली आहे धनकवडी संघाची. तीन फलंदाज बाद 13 धावा. 3-13. इथे अजूनही 29 चेंडूमध्ये 27 धावींची गरज आहे. नाही पुढचा चेंडू इथे हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय. कव्हरच्या दिशेने ढकलून एक धाव पूर्ण केली. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 14. अजूनही 28 चेंडूमध्ये 26 धावींची गरज आहे. अजूनही मॅच दोन्ही संघांकडे जरी लो स्कोरिंग मॅच असली तरी ती रंगवण्याची ताकद इथे गोलंदाजांमध्ये आहे. आघाडीचे तिन्ही फलंदाज बाद केलेत. धावा आल्यात परंतु फलंदाज देखील बाद झालेत. ही एक जमेची बाजू आहे. पुढचा चेंडू आता इथे मात्र एकच धाव घेण्याचा प्रयत्न आहे. आता इथे 3 फलंदाज बाद झालेत म्हटल्यानंतर ताग देखील फुकून फुकूनच प्यावा लागेल कारण आघाडीचे फलंदाज बाद झालेत. आता ही मधली फळी आहे ना ही डाव सावरण्याचं काम करते. पुढचा चेंडू इथे मात्र संयमाने सुरुवात झाली आहे. धावसंख्या होते ती 15 धावा. वा इथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न देखील फसलाय. चेंडू सरळ बॅटची एज यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज क्रमांक 4 15 या धावसंख्येवरती बाद झालाय. चला नेक्स्ट. चला प्लीज आमिर. अजून एक सामना आहे.
यस आमिर नवीन बॅटर इथे मैदानामध्ये. किती हव्यात अजून? 25 धावा करायच्या आहेत. 26 बॉलमध्ये 25 धावांची गरज आहे. आता आलेला फलंदाज आमिर याच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. परंतु राकेश काय गोलंदाजी इथे करतोय. चेंडू पडल्यानंतर काहीचं वळण देखील घेतोय. वा सॉलिड इन डिफेन्स. इथे चांगल्या चेंडूला सन्मान दिला. सॉलिड इन डिफेन्स म्हणजे अगदी राहुल द्रविडची आठवण झाली. चेंडू आलाय आणि तिथेच त्याला थांबवण्याचं काम फलंदाजाने केलंय. पुढचा चेंडू राकेश यांचा आमिरसाठी. हा चेंडू मात्र लॉंग लेगच्या दिशेने जातोय सीमारेषा पार चौकारासाठी. आमिर हा किती वेळ शांत बसणार. त्याच्यामध्ये शांतता नाहीये. तो शांतता भंग करणारा खेळाडू आहे. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 19 धावा. 24 बॉलमध्ये अजूनही 21 धावेंची गरज आहे. 24 बॉल 21. नवीन गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक. दिलीप वेल बोल्ड राकेश सर. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. अजूनही मॅच ऑन आहे. दोन्ही संघांकडे समान संधी आहे. 24 चेंडूमध्ये 21 धावा म्हणाव्या तशा सोप्या नाहीयेत. आता सूर्यनारायण हळूहळू अस्ताकडे गेले की खेळपट्टी आणि मैदान पूर्णपणे काहीसं रंग बदलते. खेळपट्टी इथे मात्र पहिला चेंडू सुरेख आहे. स्वीप शॉटचा फटका इथे खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू डाव्या इष्टीच्या वरून काही अंशी तिथे मार्गस्थ झाला. धावसंख्या होती ती 19 धावा. 23 चेंडू आणि 21 धावांची अजूनही गरज आहे. काय मॅच रंगली आहे. पुन्हा एकदा चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवरती आहे. 1 धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. धावसंख्या होते ती 20 धावा. अजूनही 20 झाल्यात. 20 करायच्यात. 4 फलंदाज बाद आहेत. अजूनही 6 फलंदाज इथे बाकी आहेत. चेंडू मात्र 22 आहेत. 22 बॉल मध्ये इथे अजूनही 20 धावांची गरज. 22 बॉल 20. इथे चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण केलंय. फेकी होईल त्या दरम्यान 2 धावा वेगात पूर्ण केल्यात. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 22 धावा. आमिर एवढ्या उशिरा फलंदाजीसाठी आला कारण त्याला ठाऊक आहे कारण शेवटला सर्व जबाबदारी आपल्यालाच घ्यायची. इथे प्रत्येक फलंदाजाला संधी दिली परंतु त्याचं सोनं करता आलं नाही. मागच्या मॅच मध्ये देखील एकतर निलेश आणि त्यानंतर आमिर या जोडीने धावा बनवल्या परंतु बाकीचे फलंदाज मात्र तिथे अपयशी ठरले. नितीनही होता. नितीनने चांगली लढत दिली. शेवटला 2 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असताना एक षटकार ठोकून काढला होता. अनिलने देखील चांगली साथ दिली होती. ते दोघं बाद झालेत. आता आमिर एकटाच आहे. इथे स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न इथे फसतोय. चेंडू मात्र डॉट बॉल आहे. अजूनही 18 धावांची गरज. 20 चेंडू 18 धावा. 20 बॉल 18. तिसरं षटक सुरू आहे. हा चेंडू अवांतर धाव आहे. वाईट बॉलचा कॉल इथे. धावसंख्या होती ती 23 धावा.
20 चेंडू आणि 17 धावींची गरज अजूनही आहे. पुन्हा एकदा हाय अँड हँडसम चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार 6 धावेंसाठी. आपल्या पट्ट्यात आले की आपण कार्यक्रम करतोच, तो केलाय. दोन्ही चेंडू वरतीच गेलेत. आता जुना चेंडू दिलात तरी चालेल. बॉल प्लीज समर्थ. वरती नेट वरती चेंडू गेलेला निघू शकतो. खालून चेंडूनेच तो चेंडू उडवायचा. प्रयत्न केला तरच, हा, नाहीतर मग काही अर्थ नाही. मग सांगायचं चेंडू हरवला, एवढंच होऊ शकतं. 6 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या 29. 18 चेंडू आणि 11 धावींची गरज आहे. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. परफेक्ट गॅप मध्ये चेंडू जातोय. 4 धावा. इथे 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 33. अजूनही 18 चेंडू शिल्लक आणि 7 धावेंची गरज आहे. 18 बॉल 7. शेवटच्या 2 चेंडूवरती जे 2 मोठे फटके आले त्यामध्ये धावांचा वेग अतिशय वेगाने इथे धावा आपल्याला येताना पाहायला मिळाल्या. आलेत ना, हा बरं राहू द्या. बॉल जर जुने आले असतील तर जमा केलेत तर फार बरं होईल, कारण आपल्यालाच इथे स्पर्धेदरम्यान लागणार आहेत. आता असं व्हायचं की मी चेंडू आणलाय तुम्ही गेले नाहीत, मग तुम्ही मलाच ठेवणार, असं करू नका. असं बोलावं लागतं, कारण काय आहे, विजय नवीन गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. स्वतः संघाचे संघ मालक इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. वा, मला वाटतं फलंदाजी देखील त्यांनी अप्रतिम केलेली आहे. विजय राठी सरांनी फलंदाजी देखील अप्रतिम केली, कारण मी मगाशी सांगितलं की 200च्या स्ट्राईक रेटने त्यांनी धावा बनवल्या होत्या. दोन्ही बॉल आलेत. याचा अर्थ आयोजन कमिटी कार्यतत्पर आहे. दोन्ही गेलेले चेंडू इथे आणून दिलेत. धन्यवाद चेंडू आणल्याबद्दल. समर्थ यांनी चला, चांगलं दोन्ही काम केलंय. टीमनी तयार राहायचंय प्लीज. दोन्ही टीमनी तयार राहायचंय. दोन तुमचे बॅट्समन तयार ठेवा. इंदापूर फिल्डिंग. लगेच सामना चालू करायचा अंपायरांनी प्लीज. जर वेळ झाला तर सामना 4 ओव्हरचा घेण्यात येईल, याची नोंद दोन्ही टीमनी घ्या. विजू राठी यांनी बोल्ड काढला तर 500 रुपयाचं बक्षीस. इथे स्विच हिटचा फटका आहे बघा. आमिरकडे बघून आता इथे साथीदाराने देखील स्विच हिट खेळलाय. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या किती आहे? 39. एका धावेची गरज आहे. इंदापूर संघ पटकन आपण मैदानामध्ये जा प्लीज. अण्णा सर, कारण नाहीतर मग इथे आयोजकांचं ठरलंय की 5 वाजायच्या पुढे जर मॅच चालू झाली तर 4च ओव्हरची मॅच होईल. पटकन मैदानामध्ये जा, क्षेत्ररक्षण लावून घ्या. एकच पाहिजे, 6 ओव्हरची मॅच आहे. संजय कोपडे यांनी बघा, अजून उशीर फोटोग्राफर झाला. साहेबांशी संपर्क करायचा आहे. ते फलंदाज बाद झाला संजय म्हणजे कोपडे. संजय कोपडे. हा विकेट गेले आता. हो, 5 एका 6. धन्यवाद डीजे. इंदापूर संघ आणि दौंड संघ पुढील मॅच ही 5 षटकांची होणार आहे. 5 ओव्हरची मॅच, 2 षटकच पॉवर प्ले आहेत. एका गोलंदाजाला 2 षटकं मिळतील, एकाच गोलंदाजाला. काय तो दोन्ही कॅप्टन्स. अण्णा सर प्लेइंग 11 तीच आहे ना का चेंज आहे?
आत्ता सांगा, कारण प्रतिस्पर्धी संघाने एक चेंज आहे, कुठला आहे तो त्यांना पण सांगा, कारण ते परत डिस्टर्बन्स नको. चला आमिर. राहुल सर आलेत, नवीन गोलंदाज इथे आपण पाहतोय. चला असू द्या, एक चेंडू इथे एक धावेची गरज आहे आणि आमिर स्ट्राईकला आहे. चला आणि मला वाटतं इंदापूर चक्कर मारून इथे फिल्डिंग match लावा. जिंकले. इंदापूर गणेश. विजयी संघाचं अभिनंदन आहे, वेल प्लेड. चला 5 ओव्हरचा हा सामना असेल. इंदापूर संघ 5 षटकांची मॅच आहे बरं का, आणि तुम्हाला पटपट खेळायचंय कारण सेकंड इनिंग तुम्हाला बॅटिंग करायची. दौंड संघ आपली प्लेइंग 11 ती आहे तीच आहे ना, चेंज नाही काहीच. ओके, एक्स्ट्रा प्लेअर इथं आला तर बरं होऊन जाईल, म्हणजे काय आमचंही काम सोपं होतं जरा.